सर्व भारतवासियांना वंदे मातरम या गीताच्या 150व्या या वर्धापन दिनानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो। हे केवळ गीत नसून भारतवासियांसाठी हे गीत मंत्र आहे, ज्यातून प्रत्येक भारतवासी एकमेकांशी जोडला गेलेला आहे। या गीतात भारताचं ऐतिहासिक सुवर्ण काळ, भारतातील स्वतंत्र लढ्यात ज्यांनी अतोनात मेहनत केली, बलिदान केले, त्यांच्याबद्दलची असणारी श्रद्धा, अस्मिता आणि भारताची संस्कृती या सगळ्याचाच एक आपल्याला बोध प्राप्त होतो। आणि अशा परिस्थितीत या गीताचे 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिकाला याचा अभिमान आहे। जो व्यक्ती स्वतःला भारताचा भूमिपुत्र समजतो, जो व्यक्ती या देशावरती अतोनात प्रेम करतो आणि ज्या व्यक्तीला या देशाबद्दल अस्मिता आहे, तो प्रत्येक व्यक्ती वंदे मातरम अत्यंत गर्वाने आणि अभिमानाने सदैव गात राहील। वंदे मातरम हे गीत देशातल्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगातही हे गीत ऐकायला मिळतं। आज या गीतापाठचं इतिहास आपण बघितला तर अत्यंत असा प्रेरणादायक इतिहास आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत सर्वप्रथम ज्या वेळेला बैठकीत मांडलेलं आणि त्यानंतर या गीताला प्रत्येक वेळेला, प्रत्येक समारंभात असो किंवा कुठच्याही कार्यक्रमात असो, आवर्जून आपण हे आपल्या राष्ट्राचं गीत मंत्र म्हणून सादर करत असतो। मला खात्री आहे येणाऱ्या काळातही आपण सर्वजण मिळून असंच या गीताचं अभिमानाने गायन करत राहू। परत एकदा आपणा सर्वांना या 150 वर्षाच्या आपल्या या गीताला जे 150 वर्ष झाली आहे त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो। आणि या अशा कार्यक्रमातून आपण सर्वजण ज्याच्यात सहभागी होत आहोत, यातून आपली देशभक्ती आणि देशाबद्दलची अस्मिता आपण जी इकडे प्रदान केली आहे त्याबद्दलही तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।